मुखर्जी नदी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी मला झाली तसं आली नाही मुखर्जी नदी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी त्याला तिनं मारली मिठी मला त्या तिनं मारली मिठी मला झाली मित्रांनो, तुम्ही जर तो प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. हा जोड आहे तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चालला आहे. त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आणले आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुमचं जो ते फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा रेशिओ सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बोटाने हा जो फोटो आहे तो सेट करायचा आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे आणि इथून हा फोटोच्या पहिल्यांदा ठेवून ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मॉड्यूल दिलाय तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं. थोडे ते स्क्रोल करायचं. तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढा प्ले सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला काय सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे आणि हा जो फोटो त्यावरती क्लिक करायचं. जेथून बीट व्हिडिओमधले आपले बीट चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ आहे फोटो आहे इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या बघायची कोठे चेंज होत आहे. थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली बीट अशा इथून चेंज होत आहे. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करू. तर पहिला ऑप्शन स्प्लिटचा त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढची बीट बघायची कोठे चेंज होत आहे इथे चेंज होत आहे. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून तुम्हाला कट करत न्यायचा आहे. हा फोटो इथून कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली मी काय करतो इथून सर्व फोटो बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. ते तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, जे पहिले ट्रान्झिशन आहे तिथे त्या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं. लाईट इफेक्ट्स ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो ब्लान्स नावाचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायची. जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची. कमी केल्यानंतर तुम्हाला अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं. कम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 प्लेट्स 1चा इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कम्बोमधलाच 3 प्लेट्स 2चा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला रिपेलचा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच वॉटर ड्रॉपचं जो फिडायचं सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधला व्हायब्रेट वेव्ह हा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला रेक्टँगल आउटचा जो फिडायचा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना इनमधलाच क्रिपिल विप हा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कांबोमधला प्लॅनोमा 1चा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कांबोमधला झूम 1चा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कांबोमधला प्लॅनोमा 2चा जो फिडायचा सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कांबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फिड आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा जुटायचं आहे. पहिल्यांदा जुटाल्यानंतर इथं माय इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. तुम्हाला आहे ना प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल रील हा जो फिड आहे इथून सिलेक्ट करायचा. हे जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड इथे तुम्हाला 15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून सिलेक्ट करायचा आहे. हे इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो 5 सेकंद तिथला फोटो जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं. हे त्यानंतर सिम्पली आपल्या इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिरर हा जो फेड आहे मिळून गेल्यानंतर सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे. हा जो फेड सिलेक्ट केल्यानंतर ह्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 5 आणि 6 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. व्हर्टिकल तुमचे फोटो नसेल इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. सर्चवरती क्लिक करून गर्सी क्रिएट जो इफेक्ट आहे तो सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर पहिल्याच इफेक्ट हा मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर
हा जो आपला 7 सेकंदाचा फोटो आहे त्याच्या बरोबर 7 सेकंद इथे जे येते त्यानंतर पुन्हा आपल्या इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये स्पिन बाउन्सचं जे फिट आहे तुम्ही जो सिम्पली सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर हे जे इफेक्टची लेंथ असेल आपल्याला काय करायचं आहे 7 सेकंदापासून 8 सेकंदापर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं सिम्पली हा जो आपला आहे ना 11 सेकंदाचा तिथला फोटो जो तो आपण स्प्लिट केला ते त्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं हा जो आपला 3 लेअर मिररचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 11, 12 आणि 13 सेकंद तिथले जे 3 फोटो त्या तिन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जो डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना गर सिक्रेटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. इथून ॲड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल.